केवळ 2 गडी बाद 12 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे मात्र एक रनआउटच्या स्वरूपात आणि एक गोलंदाजाच्या माध्यमातून घेण्यात आलेली विकेट अशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. यावेळेस देखील चांगल्या टप्प्याचा चेंडू सुजित शेवाळे बॉलिंग ट्रॅक वरती घातक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व या गोलंदाजाने गाजवले. गोलंदाजी फलंदाजी मधून आपली वेगळीच धार निर्माण करताना पाहायला मिळाला. यावेळी देखील बागफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न, कॅच पकडली जाते सरळ डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सरळ रस्ता शोधलाय. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात होता आणि पूर्णपणे प्लॅनिंग नुसार बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी केली गेली. फलंदाजाला अडकवला आणि त्यानंतर मात्र शांत संयमीपणे खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. बागफुटला आला, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॉडी बॅलन्स, प्रॉपर बॅट कनेक्शन झालं नाही आणि त्यानंतर मात्र मिस कनेक्शन, खेळपट्टीशी संपर्क तुटताना पाहायला मिळतो. यावेळेस पहा चांगल्या टप्प्याचा चेंडू न चुकता पाहायला मी ते फलंदाजाच्या भावनेशी खेळ करतोय. गोलंदाज क्रमांक 2 सुजित शेवाळे यावेळेस मात्र पूर्णपणे डॉट बॉल हाताळतोय. अचूकताचा प्रत्यक्ष उदाहरण चांगली देताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे फलंदाजाला शांत ठेवताना पाहायला मिळेल. बागफुटला पुन्हा एकदा गेला, 1 स्टेप अप करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता, वेगवान गोलंदाजी. वी विल बी टेस्टेड विथ पेस. गोलंदाज वेगवान गतीचा प्रात्यक्षिक दाखवले जाते. डॉट बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची अपेक्षा पूर्ण होताना पाहायला मिळते गोलंदाज आणि त्याच्या संघाची. पुन्हा एकदा बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूची बाटची कडा घेऊन जाईल फलंदाजाला परतीचा प्रवासाकडे. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बागफुटला जसा गेला तसा बॅट अँड कट. त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर बॅटची बाहेरची कडा फलंदाजाला बाहेर घेऊन येण्याचं काम करताना पाहायला मिळते. जिथे मात्र बागफुटला जसा गेला तसा मात्र त्याच्या संघाला देखील बागफुटला घेऊन येताना पाहायला मिळते. 32 शिराळा संघ कुठेतरी मागे पडताना पाहायला मिळतो, कुठेतरी झुकताना पाहायला मिळेल. यावेळेस कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा मागील मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये जसं केलं होतं वाल्मिकी पठार 11 विरुद्ध तसा खेळ मात्र करावा लागेल. परंतु या मॅच मध्ये एपिक कमबॅक होईल का, काय घडेल मॅच मध्ये. सुजित शेवाळे कराड एक्सप्रेस वेगवान गतीने धावताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि पाहायला गेलं तर 2 धाबा. 1 स्टेप अप, एक पाऊल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक आहे परंतु स्वतः वरती विश्वास आहे, स्वतः कॅच घेतो म्हणजे कोणतीही चुकी होणार नाही त्याला माहित आहे. स्वतः कॅच घेणं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती कॅच. 3 महत्वपूर्ण विकेट आणि एकही धाव खर्च करताना पाहायला मिळाला नाही. पहिली मेडल ओव्हर जोरदार टाळा झाला पाहिजे सुजित शेवाळे या खेळाडूसाठी. कराडचा स्टार चमकताना पाहायला मिळालाय. सुजित शेवाळे नावात दम आहे. 3 विकेट महत्वपूर्ण पाहायला गेलं तर प्राप्त झाल्या आणि एक ही धाव खर्च करताना पाहायला मिळाला नाही. कराडचा स्टार सुजित शेवाळे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील गाजवली आणि त्यानंतर